तर झी 24 तासच्या ऑपरेशन सैतानची विधिमंडळात चर्चा झाली। आदिवासी भागात मुलींच्या विक्रीचं रॅकेट उघडकीस आणलेलं। वडट्टीवारांनी झी 24 तासच्या बातमीचा दाखला दिलाय। झी 24 तासच्या बातमीनंतर लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पालघरमध्ये कोवळ्या मुलींची विक्री केली जाते। वडट्टीवारांकडून विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। मुली विक्री करणारी मोठी साखळी असल्याचंही वडट्टीवारांनी म्हटलंय। याकडे राज्य सरकारचं लक्ष नसल्याचंही यावेळी वडट्टीवारांनी बोलताना म्हटलंय। आदिवासी भागामध्ये मुलींच्या विक्रीचं रॅकेट उघडकीस आलं। अध्यक्ष महोदय, मुंबईत मध्ये यामध्ये पालघर, वाडा, मोकाडा, तलासरी, भिवंडी भागात आदिवासी मुलींच्या विक्रीचं रॅकेट काल परवा आम्ही आज पाहिलं। झी 24 तास मध्ये चॅनलवर पूर्ण सविस्तर ही माहिती, ते एजंट कोण, त्याच्या मागे असणारे सूत्रधार कोण, कोळ्या बालिकेचं रॅकेट विक्रीचं 40,000, 50,000 महाराष्ट्रातील आदिवासी पोरही छोट्या छोट्या बालिकांची विक्री होत असेल। अरे कुठे जगतो आम्ही? कशाची छाती बळवून घेतो, कशाचा ऊर बळवून घेतो आम्ही? जर राज्यामध्ये तरुण छोट्या छोट्या बालिकेना विक्री केली जात असेल, या भागामध्ये मुलींच्या विक्रीसाठी हे रॅकेट पूर्णतः कार्यरत आहे। अध्यक्ष महोदय, दलाले, वीट भट्टी मालक असतील, दुकानदार, टेलर, सरकारला यातून सद्बुद्धी मिळाली पाहिजे। आदिवासी मुलींचं या मुली हेरले जातात। या एक साखळी आहे, पहिली साखळी मुली खरेदी करणाऱ्यांच्या संपर्कात येते। दुसरी साखळी विक्री योग्य मुली तपासलं जातं आणि पहिल्या साखळीत असलेला मुख्य दलाल असतानाच त्याला मोठी रक्कम मिळते आणि दुसऱ्या साखळीतले बहुतांश दलाल हे आदिवासी समाजातील तरुणांना हेरलं जातं। बेरोजगारीमुळे, त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे, त्यांच्या हाताला कुठेही रोजगार नसल्यामुळे या स्वतःच्या समाजाच्या पोरींना उद्ध्वस्त करण्याचं पाप त्या तरुणांना करावं लागतं आणि तरी पण सरकारचं लक्ष जात नसेल तरी फार मोठं दुर्दैव आहे। अध्यक्ष महोदय, या किमान मुलींना 2 वेळा खाण्यापिण्याची सोय नाही, काबाड कष्ट करून शाळा सोडलेल्या मुली, कामगार असणाऱ्या आदिवासी मुली यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम वाडा, भिवंडी या परिसरामध्ये अध्यक्ष महोदया केलं जातं।